मुंबईत 4 दिवसांपासून कॅब चालक संपावर, उबेर, ओला, रॅपिडो चालक संपावर. संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत. मालेगावात युरिया खतांची टंचाई. युरिया अभावी पिके धोक्यात आल्याने शेतकरी संतप्त. जलजीवन मिशन निधी अभावी ठप्प. 2487 कोटी रुपये थकले. 5634 गावातील कामे रखडली. भंडाऱ्याच्या शुक्रवारी परिसरात रस्त्याला तलावाचंच रूप. विद्यार्थी नागरिकांची मोठी कसरत. नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप. पैठणमध्ये पावसाअभावी जलसाठे कोरडे ठाक. पावसाने पाठ फिरवल्यामुळे विहिरींना पाझरही फुटलेला नाही. समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नद्या, नाले, विहिरी आणि तलाव कोरडे ठाक. मेळघाटातील खापरा नदीला पूर. पुरामुळे नदीवरील पूल गेला वाहून. नदीपलीकडील गावांमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही. पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला. वाराणसीच्या बनारस घाटावर पाणी पातळीत वाढ. वाराणसीमध्ये गंगा नदी पूर स्थितीत. दशाश्वमेध घाटावरील पोलीस चौकीमध्ये पाणी शिरलं. धाराशिवमध्ये आरटीओ अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. शेतात जाऊन दंडात्मक कारवाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल. नागरिकांनी व्हिडिओ काढतच आरटीओ अधिकाऱ्यांनी शेतातून काढला पळ. भंडाऱ्यात बालकाची 70,000 रुपयात विक्री. अवैध दत्तक प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल. बालक बाल कल्याण समितीच्या ताब्यात. अभिनेते फिश व्यंकट यांचे निधन. गेल्या काही दिवस सुरू असलेली मृत्यूची झुंज अपयशी. नाशिकमध्ये टीडीआर घोटाळा प्रकरणात 100 कोटींची फसवणूक झाल्याचा ठपका. देवळाली शिवारातील एका जागेचा टीडीआर घेताना घोटाळा. तपासणी केली असता घोटाळा झाल्याची सूत्रांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.